उपमुख्यमंत्री अर्थात पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीच्या सगळ्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी एक दौरा केला आणि त्यानंतर आपण बघतो जिल्हा प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी सर यांनी आत्ताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भूसंपादनाच्या विषयी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. सर, काय दिसतंय आपल्याला हिंजवडीचं जे काही वाहतूक कोंडी फोडायची आहे, काल तुम्ही दौऱ्याच्या वेळेला होते, तर कुठं कुठं भूसंपादन करण्याची गरज आहे हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी? आज जे आमचं मीटिंग होता ते हिंजवडीबद्दल नव्हता. ते PCMCमध्ये जे लँड ॲक्विजिशन पेंडिंग आहे मिसिंग लिंक्सचे त्याच्याबद्दलचा हा विषय होता. हिंजवडीबद्दल काल आदरणीय DCM सरांनी मीटिंग घेतली होती. त्या ठिकाणी जे योग्य सूचना दिलेली आहे त्याच्याबद्दल त्याच्या स्तरावर काम चालू झालं होतं. आम्ही आमच्या स्तरावर एक नवीन मेकॅनिझम आता स्थापित केलं आहे. आधी काय आहे की महापालिका आणि महसूल विभाग, डेप्युटी SLR आणि टाउन प्लॅनिंग विभाग याच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे बरेच असे लँड ॲक्विजिशनचे विषय ते कुठल्या तरी एक स्तरावर येऊन थांबलेले आहे बरेच वर्षापासून. तर आम्ही असा निर्णय घेतला की आपण जॉईंट मिटिंग्स घेऊ आणि एक टास्क फोर्स स्थापित करू ज्याच्यामध्ये जे 4 मुख्य विभाग आहे त्याची जॉईंट टीम असणार आहे आणि त्याने लँड ॲक्विजिशनचा सर्व विषय म्हणजे मोजणी फी कळवण्यापासून, मोजणी केलेपासून, त्याच्यानंतर मोजणी नकाशा आणि त्याच्यानंतर त्याचे निवाडे फायनल करण्यापर्यंत त्या लोकांनी एकत्रित काम करायचे. जॉईंट मिटिंग घेण्याचा उद्देश काय असतो की आम्ही काही गोष्टी आमच्याकडून अपेक्षित आहे आणि महापालिकेकडून त्याच्याकडून आमच्याकडे काही अपेक्षित आहे, तर त्याच वेळी त्याचा निर्णय होऊन जातो. आणि हिंजवडीच्या संदर्भात आता हिंजवडी ग्रामपंचायत आहे, परंतु हिंजवडीत जाण्यासाठी भूमकर चौक असेल, भुजबळ चौक असेल, या ठिकाणी रस्ते जे आहेत ते रुंदी खूप कमी आहे. तर तिथं खरं तर रस्त्याची रुंदी वाढवणं खूप गरजेचं आहे हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी. त्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे, तिथं काही आपण भूसंपादन करणार आहोत? नाही, देखो तेच आहे की आम्ही ज्या एक वीक आधी PMC सोबत मीटिंग घेतली होती, आज PCMC सोबत मीटिंग घेतलेली आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही मीटिंग सोबत घेण्याचा आमचा उद्देश हाच आहे की महापालिकेने आणि ते कन्सर्न डिपार्टमेंटने त्यांनी आम्हाला सांगायचे की कुठले जे लँड ॲक्विजिशन प्रपोजल प्राधान्याचे, जसं तुम्ही आज नाम सांगितले ते विषय आमची मीटिंगमध्ये आलेले आहे. पण आता आमच्याकडे जे PCMCचे विषय आलेले आहेत ते PCMCचे हद्दीचे विषय आहे, जे हिंजवडीचे विषय ते PMRDA आणि MIDCकडचे. त्याच्यासोबत सुद्धा आमची पुढची काळात जॉईंट मिटिंग होणार आहे. जॉईंट मिटिंग घेण्याचा आमचा उद्देश आहे. आज मी जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. पुढे आमची अशी मिटिंग दर महिन्याला कंटिन्यू राहतील विषय. ते मिटिंग घेण्याचा उद्देश आमचा हाच आहे की जॉईंट मिटिंग झाली की जे कोऑर्डिनेशनचे विषय असतात ज्याच्यामुळे विषय बरेच वर्षापासून रखडले असतात ते संपून जातात आणि एक मेसेज जातो सर्व यंत्रणामध्ये की दोन्ही महत्त्वाचे जे डिपार्टमेंट आहे ते एकत्रित मिटिंग घेते, तर आपल्याला जे प्रत्येक गोष्टी जे आहे ते कोऑर्डिनेशनमध्ये कंप्लीट करून आणि विषय जे मार्गीवर लावायचे. तर असं मात्र आपण हिंजवडीचा एक विचार आपण करतच आहोत, पण याच्यासोबत आपल्याला पूर्ण शहराचा विचार करणे आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे प्रॉब्लेम मात्र हिंजवाडीमध्ये नाही आहे. जिल्हाधिकारी म्हणून आमचा हा काम आहे की जिथे ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे विषय आहे ते हिंजवाडी आहे किंवा PCMC आहे किंवा नाशिक फाटा आहे किंवा PMC महापालिका आहे किंवा कात्रज कोंडू आहे, प्रत्येक ठिकाणचे विषय संपवले पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा मिशन मोडवर आता आमच्या ऑफिसच्या बाहेर पडून प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन जॉईंट मिटिंग घेतो आहे, जेणेकरून आमची यंत्रणामध्ये क्लिअर कट आमची डायरेक्शन आहे की कोऑर्डिनेशनमध्ये काम करून लँड ॲक्विजिशनचे प्रश्न जे आहेत ते प्रायोरिटीवर आपल्याला संपवायचे आहे. आणि त्या डिपार्टमेंटकडून सुद्धा आम्ही प्रायोरिटी घेतो आहे की तुमच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत ते लँड ॲक्विजिशन करण्याकरिता. सर, हिंजवडीमध्ये जे वॉटर पार्क झालेलं होतं एक 7 जूनला झालेलं होतं, पहिली तारीख 7 जून होती. त्याच्यानंतर आता जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे. PMRDचे आयुक्त योगेश मसे सर यांनी अनेकदा तिथं दौरे केलेले आहेत आणि त्यांना तिथं दिसलेलं आहे की काही बिल्डर असतील, काही कंपनी असतील, त्यांनी या ठिकाणी नाले जे आहेत ते या ठिकाणी अडवलेले होते. आता तिथल्या स्थानिकांवरती तर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांनी नाले अडवले. बिल्डर आणि कंपन्या यांना काही अभय देण्याचं काम होतंय किंवा दुजाभाव या ठिकाणी या कारवाईत होतोय? काल जे DCM सराचा दौरा झाला त्याच्यामध्ये बरेचसे अनाधिकृत स्ट्रक्चर एकदम ओढ्यामध्येच दिसले होते. त्याच्याबद्दल क्लिअर कट DCM सराने सुद्धा डायरेक्शन दिलेले आहे की कोणाचं आहे ते आम्हाला बघायची आवश्यकता नाही आहे. अनाधिकृत जे आहे ते अनाधिकृत आहे. ते जर आम्ही शासनाने सुद्धा जर केलं असेल चुकीचं, हे तर 2-3 आठवडे झालेत. मसे सर वारंवार सांगतायत की तिथं बिल्डरांनी केलेलं आहे, कंपन्यांनी केलेलं आहे. खाजगी लोकांवरती गुन्हे दाखल करतायत, दाखल व्हायलाच हवेत कारण त्यांनी तिथं नियमबाह्य काम केलं आहे. मग बिल्डर आणि कंपन्या, आता याच्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की अनाधिकृत बांधकाम जे कोणाचं आहे त्यातनं सर्वाचा जे न्याय आहे ते सर्वांसाठी समान असणार आहे. ते बिल्डर असो किंवा खाजगी माणूस असो किंवा शासनासुद्धा जर चुकीचं केलं असेल तर ते पण असो. आणि याच्याबद्दल ऑलरेडी कारवाई चालू झालेली आहे. काल DCM सरांनी पण डायरेक्शन दिलेले आहे आणि PMRD येणारी कालामध्ये
जे कोणी अनधिकृत बांधकाम केलं त्याच्यावर गुन्हे दाखल करून आणि त्यांना तिथून बाहेर पाडण्याची कंप्लीट कारवाई करतील. PMRD आयुक्त का दाखल करत नाहीत? मग स्थानिकांवर जर दाखल होत असतील गुन्हे तर ह्यांच्यावरती का दाखल होत नाहीयेत? प्रक्रिया जी आहे ते PMRD चे जे कमिशनर याच्याबद्दल जास्त सांगू शकतो. पण काल आम्ही जी मीटिंग घेतली, आमचा जे दौरा होता त्याच्यानंतर मीटिंग झाली, त्याच्यामध्ये एक स्पष्ट डायरेक्शन कमिशनर सुद्धा च्या समोर सुद्धा हेच झालेले आहे. PMRD कमिशनर साहेबांना सुद्धा हा डायरेक्शन दिले गेलेले आहे आणि त्याचं स्वतःचे सुद्धा जे पोझिशन आहे ते हाच होती की अनधिकृत जे बांधकाम आहे त्याच्यावर सेम भूमिका घेऊन सर्वांना सेम न्याय द्यायचे. आता काय कारवाई अपेक्षित आहे मग तिथं? जे अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालेले आहे त्याच्यावर योग्यचे गुन्हा दाखल करून कारवाई करणे आणि त्यांना तिथून काढणे. आतापर्यंत स्थानिकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत हिंजवडीमध्ये तेच बिल्डर आणि तिथल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती दाखल होत नाही आहेत. आता तरी म्हणजे अजित पवारांच्या दौऱ्यानंतर तरी या बिल्डरांवरती आणि स्थानिक कंपन्यांवरती गुन्हे दाखल होतील अशी अपेक्षा बाळगूयात. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.